हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण फ्राईड राईस करणार आहे, शेजवान फ्राईड राईस. तर त्यासाठी इथं मी हा भात शिजवून घेतलेला आहे. हा कोलम तांदूळ घेतलेला आहे मी, सुट्टा होतो. त्यानंतर हे आलं आणि लसूण, त्याच्यानंतर ही कांद्याची पात आणि ह्यामध्ये भाज्या टाकायच्या. हे गाजर, बीन्स, वाटाणा, हिरवा वाटाणा, त्यानंतर कोबी, शिमला मिरची आणि थोडंसं पनीर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाका, ज्या आवडतील त्या. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. आणि ह्याच्यामध्ये मी मसाले थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आणि थोडासा शेजवान राईसचा जो मसाला आहे तो थोडासा टाकणार आहे आणि थोडंसं डार्क सोया सॉस आणि शेजवान चटणी. तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. आता इथं कढई तापायला ठेवलेली आहे मी. आता ह्याच्यामध्ये असं तेल पूर्ण कढईला असं पसरवून टाकायचं. आता हे तेल मी टाकलंय. तेल गरम झालंय, कढई जरा जास्त गरम झाली. त्याच्यात हे आलं लसूण हे परतवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये भाज्या टाकूया. कोबी, शिमला मिरची, हिरवे वाटाणे, पनीर शेवटी टाकूया, गाजर आणि बीन्स. गॅसची फ्लेम मोठी ठेवायचं. खमंग सुवास सुटलेला. आता ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाही, थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या. तर थोडीशी कांद्याची पात टाकते, नंतर गार्निशिंगसाठी थोडी ठेवायची. आता या भाज्या आपल्या झालेल्या आहेत. आता याच्यात मी मीठ नाही टाकणार आहे, कारण सॉसमध्ये पण मीठ असते आणि मी भातात पण थोडं मीठ टाकले. आता हे पनीरचे तुकडे, आपल्याला ज्या भाज्या आवडतील त्या टाकायच्या. फक्त बटाटा आणि दुधी भोपळा वगैरे तसल्या भाज्या टाकायच्या नाही, त्या पटकन शिजणाऱ्या भाज्या. तर ही फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे गॅसची. तर आता या भाज्या झाल्या. आता ह्याच्यामध्ये हा भात टाकला. आता ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. शेजवान राईसचा जो मसाला मिळतो तो थोडासा टाकते. थोडासा मसाला टाकला. थोडंसं लाल तिखट, अगदी थोडंसं. हलवून घेतलं. आता हा आपण शेजवान फ्राईड राईस करायला लागलो, त्यामुळं शेजवान चटणी, परतवून घ्यायचं. टाकणार आहे बघा, बस एवढा. सोया सॉस टाकला. आता
आपला शेजवान फ्राईड राईस तयार आहे. कांद्याची पात टाकली. आपला गरमागरम फ्राईड राईस शेजवान फ्राईड राईस तयार आहे. त्याला मी काढून घेते.